या रामाचं वर्णन किती करावं तेवढं थोडंच। आणि आता बघतोय आपण शिवाराधना करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवपिंडी या ठिकाणी पाहायला मिळतेय। या राम मंदिर परिसरात आपण जर बघितलं तर काही एकरांचा हा परिसर आहे। उबेरटिया या मंदिरामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शन घेत आहेत। एकीकडे आपण बघतोय 5 वर्षाच्या बालसुलभ अशी सोजवळ सुंदर राममूर्ती आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सावारात असलेल्या परिसरामधील इतर मंदिरांमध्ये जात आहेत, दर्शन घेत आहेत। मंदिराची अनेक वैशिष्ट्य, अनेक वेगळेपण हे सांगण्यासारखी, मात्र आतापर्यंतचा आपण जर इतिहास पाहिला तर त्या इतिहासात अनेकांची तपस्या ही आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आली। आमच्या प्रेमात, आमच्या कष्टामध्ये आणि आमच्या तपस्येत कुठेतरी कमी राहिली होती की काय, आणि म्हणून इतकी वर्ष लागली का, असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला। मात्र आज आमच्या अनेक जवळच्या बांधवांनी जो प्राणत्याग केला होता, जे बलिदान दिलं होतं, त्यालाच फळ आलेलं आहे। आणि म्हणूनच ही गोड फळं चाखण्याचं भाग्य तुम्हा आम्हा सर्वांना लाभतंय, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मात्र इथून थांबून चालणार नाही, तर पुढच्या 1000 वर्ष पिढ्या आपल्याला लक्षात ठेवतील आणि याहीपेक्षा चांगलं राज्य कारभार ते करू शकतील, याहीपेक्षा चांगलं जीवनमान ते जगू शकतील, यासाठी हे प्रेरणास्थान असेल, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय। त्याचबरोबर राम नित्यता निरंतरही आहे। आजच्या दिवशी जे देव दिव्य आत्मे इथं आशीर्वाद द्यायला आले आहेत, त्यांना असं पाठवायचं कसं? काळ बदलतोय, हीच तर ती योग्य वेळ आहे। आजपासून आपल्याला 1000 वर्षांच्या भारताचा पाया रचायचा आहे। रामाचे विचार जनमानसातही असावेत, आणि म्हणूनच आपण सामान्य आहोत असं वाटत असेल तर खारीच्या योगदानाची आठवण होते, आठवण ठेवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना, भारतीयांना प्रत्येकाला केलेलं आहे। रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय। रामा या त्रिभुवनत्रयी तुझविणा, तुझा नसे तारक, सकलांस सार्थ करिसी, तू तात मी बालक। अशा आशयात अनेक श्लोक या रामासाठी लिहिलेले, आणि या रामापायी म्हणजे तूच आमचा तात, तूच आमचा माता पिता त्राता आहेस हे सांगणारे। मात्र तुझ्या छायेत राहत असताना आमच्यामधील जी काही द्वैत आहेत, जे काही दुःख आहे, कष्ट आहे, आणि त्याबरोबरीनं ज्या षड्रिपूंनी आम्हाला ग्रासलेला आहे, अशा सगळ्यांना दूर कर। जिथे जिथे तुझे नाव आहे तिथे तिथे जय आहे, विजय आहे, आणि तोच जय विजय मिळवून देणारा तू कायम आमच्या सोबत राहा। या रामाबद्दल लिहिणारे अनेक आहेत। गोस्वामी तुलसीदासांनी जे वर्णन केलेलं आहे रामाचं, त्या वर्णनाप्रमाणे ही सुंदर अशी मूर्ती साकारण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबरीनं हाच तो दिवस ज्याची प्रत्येक भारतीय अगदी आतुरतेनं वाट पाहत होता। आज हे राम मंदिर केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लोक पाहण्यासाठी येत्या काळामध्ये लोक येतील, आणि त्यासाठीच हा पुनर्निर्माण भारतासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे। येत्या काळामध्ये अनेक पिढ्या हा रामभाव, ही रामभक्ती आणि हे राम मंदिर एक आदर्श, एक प्रतीक आणि एक प्रेरणास्थान म्हणून पाहतील, याचा विश्वास असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलंय। राम एक ऊर्जा आहे, राम सात्विकता आहे, पण त्याबरोबरीनं राम म्हणजे विजयाची पूर्ण खात्रीही आहे। राम निरंतर आहे, राम नित्य आहे, आणि राम अखंड आहे, अशा शब्दात रामाची त्यांनी स्तुती गायली।